नमस्कार, मी बिटेल हेल्थकेअर कंपनीचा प्रतिनिधी रोहित गुळवे. आपण आता चांगल्या एका प्रगतशील डेअरी फार्मवर आलेलो आहे. आपण त्यांचा पाहू शकता, या गाया वगैरे सगळं की त्यांचा चांगला असा चमत्कार घडला एका मिनरल पावडरने, आपल्या ग्लायसिन चिलेटेड ॲडमिन सुप्रा या मिनरल पावडरने. आपण पाहू शकता या गायांचा एक कशी चमक वगैरे, कसा रिझल्ट आलेला. मिनरल मिक्सचर दिलं होतं आपण ॲडमिन सुप्रा म्हणून. आता आपण त्यांच्या गोठ्यावर आलोय. ते रमेश दिवटे आपल्याशी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. काय रिझल्ट आलाय ते सांगतील आपल्याला. माझा येण्यात गायांची व्यवस्थित सुरुवात झालेली आहे आणि फॅट आणि डिग्री मध्ये पण सुधारणा झाली. दुधाचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट चांगले आलेला आहे आम्हाला पावडरमुळे. अजून कशा कशा पद्धतीने काय झालं, किती दिवस लागली? याच्या आधी आमच्या गाया एक वर्ष खाली होत्या, पण ह्या पावडरमुळे गाया गाभण राहायचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि डिग्री फॅट मध्ये कसा फरक पडलाय? मध्ये 2-3 दिवस डिग्री बंद, आपले पावडर बंद असल्यामुळं कमी झाली होती डिग्री फॅट, आणि पुन्हा पावडर चालू केल्यामुळं पुन्हा डिग्री फॅट वाढलेली आहे. किती वाढली? असं पहिली किती होती, आता किती वाढते? जवळजवळ पावडर बंद झाल्यामुळं 3-4 वर फॅट आली होती आणि SNF 8-7-9 वर आला होता. तर पावडर चालू केल्यामुळे फॅट पुन्हा 4-0 वर गेली आणि SNF 8-3 वर गेलेला आहे. आता दुधामध्ये किती वाढ झाली पहिल्यापेक्षा? किती लिटरनी अशी वाढ होती? कमीत कमी 13 गायांमध्ये 10 ते 12 लिटरची वाढ होती. सरासरी एक गाई 1 लिटर वाढ होती, असं माझ्या अनुभवानुसार. आणि गायांमध्ये असा काय बदल झाले? जरा गायांना थोडी चमक आल्याने झालेली आहे आणि त्याच्यामुळं गायांची तब्येती थोड्या फ्रेश अशा वाटल्या.